टेन्शन घेतल्यामुळे लठ्ठपणा जास्त येतो हे तुम्हाला माहिती आहे का? हो. जेव्हा आपण खूप जास्त टेन्शन घेत असतो तेव्हा आपली ओव्हर ईटिंग जास्त वाढत असते. आपण रात्री व्यवस्थित झोप घेत नसतो. जेव्हा खूप जास्त वेळ आपल्याला असं वाटत असते की काही महिलांची खूप तब्येत झालेली असते आणि कोणीतरी येते आणि मूर्खासारखं फटकन बोलून जाते, अरे हिला काय टेन्शन आहे, मस्त तब्येत सुधारली आहे. प्लीज बोलताना विचार करा. कारण की बघा, माझ्या म्हणण्यानुसार मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल, तब्येत सुटण्याचं सर्वात मेन कारण आहे ते म्हणजे टेन्शन घेणं. कारण की टेन्शन घेतल्यावर काय असते, व्यक्ती एका रागात असते, व्यक्ती एका ड्रॉम्यामध्ये असते आणि त्यांना फक्त एवढंच दिसत असते की मला खूप टेन्शन आहे आणि त्याच्यात आहे ना ते एक तर बऱ्याच वेळ जेवणच करत नाही आणि मग ती भूक जी असते ती दाबली जाते आणि जेव्हा त्यांच्यासमोर जेवण येते ते एका खट्टी खूप जास्त ओव्हर इटिंग करत असतात. टेन्शनमध्ये उत्साह बिलकुल माणसाचा मरून जात असतो. मग व्यक्ती कुठलंच काम करत नाही, फक्त एका ठिकाणी पडून आहे, रडून आहे, कुणाशी तरी फोनवर गप्पाच मारत आहे, त्यांच्याजवळ आपलं रडणंच घेऊन बसलेले आहे आणि अशामुळे खूप वेळेस काय होते, ते कामं करत नाही. बरेच जण असे आहेत की ते टेन्शनमध्ये फक्त दुपारी झोपूनच राहतात, कारण की ते दिवसा दुनियेला फेस करायला रेडीच नसतात आणि दुपारी खूप जास्त झोप घेतल्यामुळे रात्रभर ते जागरण करत असतात. म्हणजे त्यांचा पूर्ण प्रकृतीचा जो नियम आहे तोच पूर्णपणे चेंज होऊन जात असतो. रात्री जागरण केल्याने पुन्हा त्यांना दुसऱ्या दिवशी झोपच लागत असते. अशामुळे काय होते की त्यांचं चक्र जी आहे, सायकल जी आहे ती पूर्ण बदलून जाते. ते दिवसा झोपत काढत आहे आणि रात्रभर जागरण करत आहे. अशा वेळेस दिवसा जे पाणी प्यायचं प्रमाण आहे ते सुद्धा त्यांचं खूप जास्त वाढतं, कमी होते. ते दिवसा पाणीच पित नाही आहे, याच्यामुळे सुद्धा शरीर फॅट्स पटापटा तयार करायला सुरुवात करतं. सर्वात भयानक गोष्ट जर का कोणती असेल तर ती ही की टेन्शन घेतलेली जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती स्वतःला खूप एकटं समजत आहे आणि ते कळत न कळत अशा वेळेस खूप जास्त चहा आणि कॉफीचा त्यांच्या आहारात समावेश करतात. चहा गेलं किंवा कॉफी घेणं साखर टाकून तर ते त्यांच्या फॅट्सला खूप वाढवत असते. म्हणून जर का तुम्हाला असं वाटत असेल की कुणाची तरी तब्येत खूप जास्त झालेली आहे आणि त्यांना काहीच टेन्शन नाही तर नाही, आणि किंवा तुम्ही पण असे असाल की तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत असाल तर प्लीज थांबा. मूर्ख लोकांचे टेन्शन तर पहिले घेऊच नका, यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होणार आहे. डोळ्याखाली डार्क सर्कल्स वाढतात, तुमचे केस गळती होते, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागत आहेत, तुमची तब्येत खूप जास्त वाढून जात आहे, आणखीन तुमचा कॉन्फिडन्स लो होत आहे आणि तुम्हाला टेन्शन देणारी व्यक्ती एकदम मजेशीर राहत असते. म्हणून टेन्शन घेऊन स्वतःच्या शरीराचं नुकसान करू नका. मी खूप वेळेस ही गोष्ट सगळ्यांना सांगत असते आणि मी आज पुन्हा सगळ्यांना सांगेल की तुम्ही टेन्शन घेत आहात, पण तुमच्या टेन्शनमध्ये तुमच्या मुलाबाळांचं काय होत आहे याचा पहिले विचार करा. तुम्ही चेहरा लटकवून बसतायत, पोरंसुद्धा उदासच राहत आहेत, पोरांचे पण कॉन्फिडन्स कमी होत आहे. म्हणून प्लीज टेन्शन सोडा आणि आपल्या फॅमिलीसोबत खुश राहा. तुमच्या वेट लॉसकडे लक्ष द्या. आज पण उशीर झालेला नाही आहे. मी तर खूप महिलांना सांगते, मी 60 वर्षाच्या महिलेला सुद्धा सांगते की तुम्ही वजन कमी करू शकतात. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वयाची अट नसते. प्लीज वजन कमी करण्यासाठी कुठल्याच गोष्टीचा आपल्या स्वतःला की अरे आता काय होणार आहे, कोणत्याही वयामध्ये वजन कमी होऊ शकते. म्हणून स्वतःला हार मानू नका, एक नवीन सुरुवात करा. मी रोज वजन कमी करण्याचे वेगवेगळे सेशन्स घेत असते. माझ्या पेजला फॉलो करा, तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतील. घरी बसल्या तुम्हाला बिना जिम जाता कोणत्या गोष्टी करता येतील ह्या गोष्टी मी नेहमी सांगत असते. आणि टेन्शन घेणं सोडा, खुश राहा, हॅप्पी राहा. आजपासून मस्त चालायला जा, जिने चढ उतर करा, हेल्दी जेवण करा आणि खुश राहा आणि तुमचं वजन नक्की आणि नक्की कमी करा. अशाच आणखीन माहितीसाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. आणि हो, मी उद्या तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे वेट लॉस कोर्स. फक्त 49 रुपयांचा हा कोर्स आहे. यामध्ये मी महिलांना सांगणार आहे वजन कमी करण्याची घरात बसल्याची प्रक्रिया प्रोसेस कोणती आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या आहारात काय नॉर्मली साधं जेवण ठेवायचं आहे, उपाशी न राहता वजन कमी कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आज शिकवल्या जातील. फक्त 49 रुपये फी आहे. तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.